शंकरराव चव्हाण यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला. स्वतःचे 12 वाजवून घेत आहेत. भाजपवासीय होत आहेत. अशोक चव्हाण स्वतःची अवहेलना करून घेत आहेत. काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब. मोदी देशाला काय तोंड दाखवणार? मोदीच्या शिरपेचात भाजपने खोटेपणाचा आणखी एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवला आहे का? मोदींनी नांदेडमध्ये जाऊन कारगिलमधील शहीदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांनी कसा घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे सांगतात. आज त्या शहीदांचा अपमान धुवून काढाल का? काँग्रेसमुक्त भारत ही त्यांची घोषणा केली. त्यांनी काँग्रेस शुद्धीकरण चालवले आहे. काँग्रेसबरोबर थेट युती करायचे टाळून भाजप अशा पद्धतीने युती करत आहे. अशा पद्धतीने भाजपा 200 पारही जाणार नाही. फडणवीस यांनी सिंचन आदर्श घोटाळा कसा झाला हे समजावून सांगितले आहे. अशोक चव्हाण हे अत्यंत हुशार राजकारणी व प्रशासक होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय हा त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे. पाकिटमारी, चोऱ्या करणे, भ्रष्टाचारांना पक्षात घेणे ही स्ट्रॅटेजी आहे का? भाजपने कितीही फोडाफोडी केली तरीही लोकसभेमध्ये मवियाच्या 10 जागा भाजपपेक्षा जास्त असतील. भाजपा पूर्णपणे काँग्रेस झाले आहे. वंचितने सांगितलेल्या दाव्यावर विचार करू. वंचित आणि आम्ही एकत्र आहोत. संभाजीनगरला शिवसेना जिंकेल. संभाजीनगरला गृहमंत्री सेटिंग करायला येत आहेत. किमान 40 जागावर मवियातील पक्षांचे एकमत झाले आहे. अजिबात नाही. भाजपचं टार्गेट कधीच पूर्ण होणार नाही. आमचं टार्गेट आहे भाजपला संपवणे. असं 10-12 आमदार खासदार कडून काय पक्ष संपतात का? अशोक चव्हाण गेले, दुसरे अशोक चव्हाण निर्माण होते. एकनाथ मिंदे आणि 40 लोक गेले, परत ते विधानसभेत दिसणार नाही. त्या जागी नवीन शिवसेनेचे आमदार निवडून येतील. शरद पवार आहेत, प्रचारात उतरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तशीच राहील. पण भविष्यामध्ये देशाच्या राजकीय क्षितिजावरून मोदी, शहा आणि भाजपा संपलेली असेल. काय जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय ते कळत सगळ्यांना? शिवसेना 23 कोणाला जास्त मिळणार? प्रश्न जास्त आणि कमीचा नाही. प्रश्न जो जिंकेल त्याची जागा. वंचितच्या बाजूनं प्रस्ताव देण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही त्यांना हव्या असलेल्या जागांवर चर्चा करतो सगळे एकत्र मिळून. प्रत्येकानं आपापली क्षमता आणि ताकद कुठल्या भागात आहे कालपासून आम्ही पाहतोय. म्हणजे योगायोगानं माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे आणि स्वतःला काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्याचे भाग्यविधाते वगैरे म्हणून घेणारे शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री, यांनी काल काँग्रेस पक्ष सोडला. आणि आत्ता कळलं की तुमच्या माध्यमातून त्या आज दुपारी 12च्या मुहूर्तावर स्वतःचे 12 वाजवून घेत आहेत. काय भाजपवासी होत आहेत. अरे म्हणजे अशोक चव्हाण स्वतःचे किती अवहेलना करून घेत आहेत. या राज्याचं मुख्यमंत्रीपद ज्यांनी 1-2 वेळा भूषवलं, अनेक वर्ष मंत्री राहिले, काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री. काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब. आता आम्हाला फार मोठं आमच्यापुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचात खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का? की नांदेडमध्ये जाऊन मोदी यांनी कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात. भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं. आज काय झालं? त्या शहीदांच्या अपमान धुवून काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन? मला असं वाटतं की सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन
भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा काँग्रेसमुक्त भारत ही जी त्यांची घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे. त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे. काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात घेऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसतं. किंवा असंही म्हणता येईल काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती करत आहे. या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे, बिघडवत आहे, भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांचा 400 पार एक आहे त्यांची उडी आहे ती मारता येईल. मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा 200 पारही जाणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा कसा झाला, कसा घडला हे समजून सांगितलेलं आहे. त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत. आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात. मोदी काय बोलले होते अशोकरावांविषयी व या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवला आहे भाजपा माझा. तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेलंच आहे, खड्ड्यात घातलेलंच आहे, पण स्वतःचा भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात. कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर, भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही 32 फळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक, नरेंद्र मोदींपासून सगळे. या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल. त्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून. हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे.